नमस्कार मंडळी, मी मायागुरी या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता सकाळचे 10:30 वाजलेत आणि आता जस्ट मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. इथे तुम्ही बघू शकता आता माझी देवपूजा पण झालेली आहे. आता मी किचनमध्ये आलेली आहे. आता स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे. तर आता सुरुवातीला नाश्ता करायचा आहे. तर नाश्त्यामध्ये आता वेगळं काही असं करणार नाही आहे. ओट्स वगैरेच खाणार आहे मी आणि केतू. तर स्टे ट्यून. तर आता केतूचा आणि माझा नाश्ता झाला होता. त्याचबरोबर सकाळी वेदांनी दूध पिलं होतं, म्हणजे ओट्सचं दूध बनवलं होतं मिक्सरमध्ये. तर त्याची पण भांडी पडली होती आणि महेश पण नाश्ता करून गेले होते. त्यामुळे त्यांची पण अशी थोडीफार करत करत भरपूर भांडी पडतात सकाळीसुद्धा. तर आता स्वयंपाकाच्या पूर्वी आता ही सगळी भांडी मी घासून घेते, म्हणजे मला स्वयंपाकाला बेसिंग मोकळं भेटेल. तर आता चला सगळी घासून घेते पटपट. आणि सगळी भांडी धुवून झाल्यानंतर फक्त 5 मिनटं मी रेस्ट देते, म्हणजे त्यातलं सगळं जे पाणी असतं ते निथळून जातं. आणि लगेच मग मी भांडी लावायला घेते, कारण मला ओटा रिकामा हवा असतो आणि लगेच स्वयंपाक पण करायचं आहे. आता इथे पाणी जे सांडलेलं आहे ते वायपरच्या साहाय्याने सगळं पाणी मी आता काढून घेते. आता इथे मी दूध तापवायला घेते. तर आत्ता जस्ट दुधाच्या पिशव्या आल्या होत्या. तर आता दुधाच्या पिशव्या आल्यानंतर पण मी आधी धुवून घेतले होते पिशव्या आणि थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवलं होतं. आणि आता म्हटलं आता सगळी भांडी घासून झाले तर लगेचच आपण इथे दूध पण तापवून ठेवूया, कारण सध्या कसं कडक उन्हाळा आहे. जर का दूध तापवायला लगेच ठेवलं नाही तर कधी कधी खराब पण होतं. आणि उन्हाळ्यामध्ये पिशव्या मी 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेते, म्हणजे शंका नको की दूध खराब कशामुळे झालं. तर आता इथे मी दुधाच्या पिशव्या पातेल्यामध्ये काढून घेते. आणि पूर्वी मी दुधाच्या पिशवीमध्ये पाणी टाकून वगैरे असं विसळून घ्यायची नाही, परंतु आता सध्या मी घ्यायला लागले. कारण ना काय होतं, ते विसळून नाही घेतलं तर त्या पिशव्यांमध्ये अशी आळ्यासारखं होतं. म्हणजे त्या पिशव्या तर मी लगेच डस्टबिनमध्येच टाकते, पण मला असं वाटतं की ते पिशव्या तशाच ठेवल्या तर त्याच्यामध्ये आळ्या होऊ शकतात, किटाणू होऊ शकतात. म्हणून मग मी आता आजकाल ते धुवूनच घेते. तर प्यायचं जे माठातलं पाणी त्यातलंच मी पाणी घेते आणि थोडंसं हे दूध विसळून घेते. संध्याकाळचे 6:15 झालेत आणि आता जस्ट मी माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे. आता गॅलरीमध्ये आली आणि तुम्ही बघू शकता अजून सूर्यास्त झालेला नाही आहे. आणि इथे मी कॅरी बॅग वॉश केली होती सकाळी. मार्केटमध्ये जाण्यासाठी मी नेहमी ही वापरते. चला आता मी चहा घेते. या मंडळी चहा घ्यायला. मस्त वारा सुटलाय. बघू शकता सूर्यास्त होण्यास सुरुवात झालेली आहे. झाला सूर्यास्त झाला. फायनली सूर्यास्त झालेला आहे. किती मस्त प्रकाश सुटला बाहेर. सोनेरी रंग पसरलेला आहे आकाशामध्ये. बघू शकता किती सुंदर सूर्यास्त बघायला मिळाला आज आपल्याला. फायनली सूर्यास्त झालेला आहे आणि चहा वगैरे माझा पिऊन झालेला आहे. आता किचनमध्ये जायचं आहे, मला स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे, दिवाबत्ती करायची आहे. तर चला. मी केतूला दाखवलंच नाही, कारण केतू एकदम आज निवांत शांत उशिरा उठलेली आहे. आणि मॅडमनी स्वतःच्या हाताने काय बनवलंयस? नूडल्स बनवले. काय नूडल्स म्हणजे काय? मॅगी? तिखट दिसत आहेत. स्पायसी नूडल्स. मला एक घास देणार आहे. बापरे, हे एवढं उंच पडेल ना खाली. बघू, मला एक चमचा दे. तिखट बघून मला आता तोंडाला पाणी सुटलंय. फक्त एकच चमचा दे बाई. ऑलरेडी मी 2 दिवस झाले जिमला गेली नाही आहे. हा, अरे बापरे,
तिखट आहेत. बापरे एकदम स्पायसी आहेत. माहिती नको नको, खतरनाक तिखट आहे. हात धुवून तिखट लागली हाताला. बापरे किती तिखट खाते पिया. काय नाव आहे मॅगीचं? मिस्टर नूडल्स. खतरनाक. नुसतं जिभेला एकदम असं चटका बसला का झालं. गार होत आहेत जिभेला आणि साईडला ओठांच्या पण एकदम हे वाटलं. पाणी पिऊ काय? पण मजा पण येते ग. टेस्ट मस्त आहे. चला मला स्वयंपाक करायचा आहे. आणि बघा 7 वाजायला आले. आज केतू दिवा लावणार आहे ना, दिवाबत्ती वगैरे करायची आहे. 7 वाजायला 5 मिनिटात का 10 मिनिटात खाऊन होईल तुझं. हळू 10 मिनिटं लागतील का? 10 मिनिटाने दिवाबत्ती करायची आहे. आणि आता तुझं रुटीन आता एक टाइम टेबल कर. मी काय म्हणते, संध्याकाळी आपण चालायला जाऊया का जेवण झाल्यानंतर? सकाळी तर काय मला जमणार नाही सकाळी तुझ्याबरोबर जायला. संध्याकाळी जरा चालूया, राऊंड मारूया जरा आता, है ना? जेवण झाल्यानंतर, म्हणजे आता लगेच नाही होणार आपलं, थोड्या दिवसाने. चल. तर ते माझी भाकरी वगैरे झालेली आहेत. मस्त अशी ज्वारीची भाकरी बनवली आहे. आता भाकरीसोबत मस्त अशी मुगाची आमटी खाणार आहे. तर दुपारी मी ऑलरेडी मुगाची आमटी बनवली होती आणि भात पण बनवला होता, त्यामुळे आता वेगळं काही करायची गरज नाही. आता त्यांचं झालेलं आहे जेवण. आता मी आणि केतू जेवून घेतो. चला, तर आता मी केतूला जेवायला बोलवते. केतू बसली आहे बेडरूममध्ये. तर काय चालू आहे बघूया. वाव, पेटी वाजवते. किती वर्षांनी पेटी काढली आहे मॅडमनी? 2. 9वीला बसली होती तू? 8वी पासून बंद केलंय वाटतं. छान वाटते. काय करणार आहे? काय ठरलंय तुझं पेटीवरती? काय वाजव? ते सरगम आहे ना, काय गाणं आहे? ओरे पियाची मध्ये आहे ना, ओरे ओरे पिया, ओरे पिया, ते वाला. हा, असं बोल. याच्यावरती केतू आता प्रॅक्टिस करते. गाणं जमलं की आम्हाला ऐकव, ठीक आहे? ऑल द बेस्ट. आता जेवणार कधी आपण? आता थोड्या वेळाने. ठीक आहे, मग मी जेवून घेऊ, मला उशीर होतोय. सूर वाजून दाखव. छान. सारे ग म प ध नि सा, सा नि ध प म ग रे सा. प्रॅक्टिस करा थोडा वेळ जरा. चला, केतूचं चालू आहे आता. आता मी जेवून घेते, कारण लेट झालं तर परत अपचन होतं. बरेच दिवस झाले होते मी 6च्या आत जेवत होती, पण आता जरा मला पुन्हा लेट व्हायला लागलेलं आहे. तर आता सगळं रुटीन बदललं आहे. आता पुन्हा मला 6च्या आत जेवायचं सुरू करायचं आहे. पण चला आता जेवून घेते.